हमारे दुकान जला दिए है, इसके लिए हम भूखे पैसे बटे हुए हैं यहाँ। क्या चाहते हो तुम सरकार से? हमारे को हिसाब मिलना चाहिए। हमारी दुकान हमारा जो नुकसान हुआ हमको वो भरपाई चाहिए। हिसाब मिलना चाहिए। मेरे अब्बू का नाम जावेद पिंजारी है। मेरे अब्बू का नाम जावेद पिंजारी है। और हमारी चप्पल की दुकान थी। नाम क्या है? मरियम पिंजारी। 31 दिसंबर की रात को हमारी दुकानें जलाई गई और अभी तक भी हमें इसकी कोई भरपाई नहीं मिली। अभी हमारा सब गुजारा दुकान के ऊपर ही, हमारा खाना पीना सब इसके ऊपर ही था। अभी 25 दिन हो गए, अभी तक हमारे को कुछ भरपाई नहीं मिली, तो हम यहाँ पर बच्चे लेके हम यहाँ पढ़ रहे हैं। हाँ, यही मर जाएंगे हम बच्चे लेके। जब तक हमारी भरपाई नहीं मिलेंगी, जब तक सरकार हमको इसका मुआवजा भर के नहीं देंगे, जब तक हम यहीं पड़ रहेंगे। हमारी दुकानें जलाई गई थी, जब से हमारे को कोई भरपाई मिली नहीं है। या ठिकाणी जे लोक उभे आहेत, आंदोलन चालू आहे आणि याचा इतिहास असा आहे की 31 डिसेंबरला पारधीला जी काही दंगल झाली आणि या दंगलीला कारणीभूत जळगाव जिल्ह्याचे मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कौटुंबिक वादावरून झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांची पत्नी गाडीत होती, नंतर मुलाची इन्व्हॉल्वमेंट झाली। जर समजा हा वाद पर्सनली होता, तो पर्सनल लेवलच तो वाद सोडवला पाहिजे होता, पण या वादाचं रूपांतर जर समजा तुम्ही असे क्रायसिसमध्ये करत असाल, दंगलमध्ये करत असाल आणि त्यांनी केलं आणि अशाच कोणी ज्या पोरानं त्या वाद घातला त्याला तर यांनी मारलं, पिटलं, पोलीस स्टेशनमध्ये मी मारलं। इम्पॅक्टमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एकदाचा माणूस गेला, तो फिर्यादी असो की आरोपी असो की साक्षीदार असो, त्याला कोणीही मारू नये, पोलीसही मारू नये आणि कोणी त्या शत्रूनही मारू नये, तरी त्याला मारहाण झाली। हा प्रकार भयंकर वाईट आहे। जरी तो मुलगा आज इथे उपस्थित नसला, तो घाबरून पळून गेलेला असला किंवा त्याला मॅनेज केलेलं असलं, पण ही जी प्रणाली जी आहे हे टोटली अतिरेकी स्वरूपाची आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी, जर तो वाद कसा होता, गाडीला जागा मिळण्यासाठी, प्रवासात वाट मिळण्यासाठी, अडथळा दूर करण्यासाठी, तर मग पारधीची दुकानं जाळण्याची गरज काय? 22 दुकानं जाळली, 5 कार जाळल्या, याची गरजच काय होती? म्हणजे मला असं वाटतं हा वाद नव्हता, या जातीय तणाव वाढवून तो भडकवणं हे कार्य झालेलं आहे। आणि म्हणून मला असं म्हणायचंय, आता या लोकांचा 31 तारखेपासूनचा आजच्या तारखेपर्यंत 27-28 दिवस झाले आणि तरी यांना न्याय मिळत नाही। का न्याय मिळत नाही? आरोपींना का अटक होत नाही? केली पाहिजे। जर समजा माझा अनुभव आहे, आम्ही लोकशाही दिनाला कागदाची लढाई लढतो आणि आमच्यावर आरोप होतो, आम्हाला 8 दिवस जेलमध्ये ठेवलं जळगावमध्ये। म्हणजे कागदाची लढाईसाठी आम्हाला तुम्ही 8 दिवस जेलमध्ये ठेवले आणि ज्या लोकांनी आगी लावल्या, दुकानं जाळली, माणसांना मारलं, त्यांना मात्र अटक होत नाही। अरे कसला न्याय, कसली लोकशाही, कसले गृहमंत्री, कसला मुख्यमंत्री? फडणवीस, देवेंद्र फडणवीस, तुमचं साथ चुकीचं आहे। त्याचं कारण असं आहे की ही जी लढाई आहे शिवराम पाटील आणि फारुख शेख यांच्यामधली नाही आहे, ही लढाई मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे झालेली आहे। म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याच्याकडे लक्ष देत नाही। जर समजा या भारतीय संविधानामध्ये सामान्य माणसापेक्षा एका आमदाराला आणि एका मंत्र्याला जर तुम्ही असं अंडी वेटेज देत असाल, तर ही लोकशाही नाहीये। मिस्टर देवेंद्र फडणवीस, यू आर ऍब्सोल्युटली रॉंग हियर। तुम्ही शासन चालवतात, शपथ घेतात, 15 ऑगस्ट दाखवतात, तुम्हाला 26 जानेवारी प्रजासत्ताक, म्हणजे या प्रजेची सत्ता आहे तरी कुठे? म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, जे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये झालं तेच प्रकरण माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे।
आणि आमचे मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रोटेक्ट करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक या लोकांची जे नुकसान भरपाई देत नाही आणि जाणीवपूर्वक की दुकानात जाणणाऱ्या आरोपींना अटक होत नाही. असं का? अरे तुम्ही चांगल्या अतिरेक्यांना गुन्हेगारांना अटक करतात आणि इथं पाडदीचे दुकानात जाणणाऱ्या लोकांना नाही करू शकत आणि ते मस्तपैकी मोकाट फिरतात, उजळ माथ्याने फिरतात. याचा अर्थ आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या मंत्रीच्या पालकमंत्रीच्या कस्तुरखुद पालदी गावामध्ये हा धुमाकूळ चाललेला आहे, हा अतिरेक चालला आहे आणि लोकशाही आहे. एक म्हणतो मी, मुसलमान बांधवांची दुकानासोबत एक हिंदू बी होता, त्या माणसाला यांनी पैसे देऊन चूप बसवलं. आता हे लोक रस्त्यावर लढतायत, बाया माणसं उभे राहतायत, ओरडतायत. समोर गिरीश महाजन मंत्री त्यांचं कार्यालय आहे आणि त्यांना लोक संकट मोचन म्हणतात. अरे मग गिरीश महाजन, तुम्हाला हे संकट दिसत नाही का? ही जबाबदारी तुमची नाही का? मग तुम्ही फक्त हिंदूंचेच मंत्री आहात का? फक्त तुम्ही भाजपचेच मंत्री आहात का? तुमच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आहे की नाही? आणि म्हणून म्हणतो की गिरीश महाजन तुमची पण जबाबदारी आहे, देवेंद्र फडणवीस तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही या ठिकाणी गुलाबराव पाटलांना अंडीव वेटेज देत आहेत, हे संपूर्ण चुकीचं आहे. या ठिकाणी ही जी लढाई आहे ही धर्माच्या नावाने नाहीये, ही लढाई त्या लोकांच्या रोजीरोटीसाठी आहे. कारण यांच्या रोजीरोटीचे साधन या गुंडांनी, गुन्हेगारांनी जाणून टाकलेले आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की देवेंद्र फडणवीस, प्रजासत्ताक दिन जर खरंच तुम्हाला साध्य करायचा असेल, साजरा करायचा असेल, तर या प्रजेच्या हिताचं रक्षण करणं तुमची जबाबदारी आहे. आज या मुस्लिम बांधव जे अल्पसंख्या आहेत म्हणून तुम्ही दुर्लक्ष करतात, पण हीच वेळ, हीच गुन्हेगारी जर वाढली तर हीच वेळ हिंदू बांधवांवर सुद्धा येणार आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो, जर आमचा कोणी मंत्री माझावर आलेला असेल त्याला लगाम लावणं खूप आवश्यक आहे. आणि जे कोणी आरोपी जाळपोळ करणारे असतील, जे कोणी आरोपी माराठोकी करणारे असतील, त्यांना अटक करणं खूप आवश्यक आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. असं समजू नका की हे लोक कमी आहेत, हे लोक गरीब आहेत म्हणून आपण काही करू शकतो नाही. शेवटी तुम्हाला समाज मन राखणं गरजेचं आहे. जर हिंदू मुसलमान लोक जर आपसामध्ये असा भेदभाव करत असतील, आमचं महाराष्ट्र सरकार असा भेदभाव करत असेल, हे चुकीचं आहे. म्हणून मी देवेंद्र फडणवीस बायनेम तुम्हाला म्हणतो आणि गिरीश महाजन बायनेम तुम्हाला म्हणतो, तुम्हाला अपील करतो, ही तुमची जबाबदारी आहे आणि हे तुम्ही उपकार करत नाही. या पदासाठी तुम्ही लढाया करतात, कटे कारस्थानं करतात, मुख्यमंत्री होतात, गृहमंत्री होतात. आणि मी तर सरळ या गिरीश महाजन या मंत्रीच्या कार्यालयासमोर असा प्रकार पाहतोय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. कोणी बोलत नाही म्हणून तुम्ही काही कृत्य करायची, हाती सत्ता आहे म्हणून तुम्ही हाणामारी करायची, तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून तुम्ही कोणाची घरं जाळायची, कोणाची दुकानं जाळायची, हे चुकीचं आहे. आणि म्हणून माणुसकीच्या नात्याने शासकीय प्रशासकीय कायद्यानुसार आमचं तुम्हाला आग्रह आहे, विनंती नाही. फडणवीस साहेब, गिरीश महाजन साहेब, तुम्हाला आम्ही विनंती करणार नाही. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिट क्रायसिस, Mr. Fadnavis and Mr. Mahajan, and you don't allow and don't excuse that Mr. Gulabrao Patil. That is a Gulabrao Patil has been taken a mistaken, and he is the minister of the criminal ground here, and you should consider the case. SP and the collector of this Jalgaon district also consider that Gulabrao Patil is not the political leader. He is not the minister because his behavior is not good as like that minister and MLA and MP also. Hence why I appeal, I repress, I force the government and the government officer to take the concern of these people and give them that money to establish the shops, the business, and stop this crisis. Arrest these criminals people. That why I say firmly. Otherwise, this is not a democratic way. मैं अमलेर शहर अध्यक्ष बात कर रहा हूँ, सईद हाजी। जलगांव के पाटी तालुके के अंदर जो हादसा हुआ अपने 21 दिसंबर में, तो वो एक निंदनीय है
ऐसा हादसा कहीं ना हो और प्रशासन ने इसकी दखल लेनी चाहिए। और प्रशासन, मेरा ख्याल है कि मुसलमान एक कमज़ोर इंसान है, इसलिए प्रशासन उसके ऊपर ध्यान नहीं दे रहा है और कमज़ोरों को हमेशा से इस देश में दबाया जा रहा है। जब से 2014 में नरेंद्र मोदी की सरकार आई है तो ये कमज़ोरों को, अल्पसंख्यकों को दबाने का काम, कुचलने का काम कर रही है। तो प्रशासन से ये मांग है हमारी कि जो जिन लोगों का नुकसान हुआ है उनकी नुकसान की भरपाई मिले और जिन्होंने ये काम किया है उनको जल्द से जल्द अरेस्ट करके उनको सज़ा दे। और बस यही हम मांग करते हैं।